नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे. अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारख बोध करुणिया खास, मुक्त केले बंधनी. तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्यसार, इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे. बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. साधो अमल करे स्वभावे, साधो अमल करे स्वभावे, साधो अमल करे स्वभावे, साधो अमल करे स्वभावे, जौलग अमल असर ना होवे, जौलग अमल असर ना होवे, तौलग प्रेम न आवे. साधो अमल करे स्वभावे, साधो अमल करे स्वभावे, साधो अमल करे स्वभावे. आंधर लिए हाथ वर दीपक, 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 कर प्रकाश दिखावे, कर प्रकाश दिखावे. और न आगे करे चांदनी, और न आगे करे चांदनी, आप अंधेरे धावे. साधो अमल करे स्वभावे, साधो अमल करे स्वभावे, साधो अमल करे. लागी आग जरे घर आपन, लागी आग जरे घर, लागी आग जरे घर आपन, मूर्ख घूर बुझावे,
कही कबीर सुनो हो गोरखा, यह संतन नहीं भावे भावे, यह संतन नहीं भावे। कही कबीर सुनो हो गोरखा, यह संतन नहीं भावे भावे, यह संतन नहीं भावे। है कोई सूरपुर जगत में, है कोई सूरपुर जगत में, जो यह पद अर्थावे साधु अमल करे साधु अमल करे सुपावे, साधु अमल करे सुपावे। जय जय पांडुरंग हरे, जय जय पांडुरंग हरे, जय जय पांडुरंग हरि, 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 जय जय पांडुरंग हरे, जय जय पांडुरंग हरे, जय जय पांडुरंग हरे। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सज्जनो, आपणाला सगळ्यांना माहीत आहे, समाजामध्ये जनमानसामध्ये कोणते कोणते प्रकार चालले आहे, काही उन्नतीचे प्रकार आहे, काही अवनतीचे प्रकार आहे। हा एक समाजाचा अनादी काळापासून आलेला प्रवाह आहे, ओघ आहे। आम्ही नेहमीच सांगतो, आपण समुद्रामधल्या पाण्याचा प्रवाह थांबवण्याच्या चेष्टेमध्ये कोणी पडू नये, कारण तो थांबवता येत नाही। हा प्रवाह आहे, सृष्टी प्रवाहरूप नित्य, अखंड पुत्र पौतृत्वे वाहत। आणि पुढे काय, कर्मास्तव याता यात सृष्टी अनित्य हे न घडे। सृष्टीमधले सगळे जे प्रकार आहे बरे वाईट, सृष्टीमध्ये बहुत जन, काही सज्ञान काही अज्ञान, म्हणून या समाधान होतची नाही, हा सिद्धांत आहे। इथं आपण गांभीर्याने विषय घेतला पाहिजे की समाजामध्ये जे काही बरे वाईट कार्यक्रम होत आहे, कोणाची उन्नती होत आहे, कोणाची अवनती होत आहे, कोणी खंडन करताय, कोणी मंडन करताय, कोणी ग्रहण करताय, कोणी कथन करताय, ऐसा प्रकार होतची आला। आणि म्हणून खरा धर्म मातीत बुडाला,
आता त्या धर्माला उठणे कठीण झाले. लक्षात घ्या. तर आपण गांभीर्याविषयी घेऊया. आपल्या गावामध्ये नव्हे अनेक गावामध्ये असे अनेक प्रकारचे धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक, निर्वासनिक कार्यक्रम होत चालले, अनादिकाळापासून आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? काय उद्देश आहे? कोणता उद्देश आहे? हे सर्व काही वृत्तीवरी, वृत्तीच लागे करावे सुसंस्कारी, बाह्य दीक्षा सहाय्यकारी, म्हणून वर्णिली धर्मग्रंथी. अनेक धर्माच्या ग्रंथामध्ये अनेक थोर पुरुषांनी, अनेक संत सज्जनांनी कथन यासाठी केलं आहे की आपण जे प्रबोधन करतो, शाळेमध्ये शालेय शिक्षण घेतो, समाज शिक्षण घेतो, राजकीय शिक्षण घेतो, व्यावहारिक शिक्षण घेतो, कौटुंबिक शिक्षण घेतो, या शिक्षणाचा उद्देश काय आहे? की जीवन जगत असताना माणसांच्या मनावर जे संस्कार तयार होते त्या संस्काराचंच फक्त आपण कर्म करतो. मगाच मला एका जणाने प्रश्न केला, बाबाजी म्हणे धर्म अगोदर की कर्म अगोदर? प्रश्न केला, अगोदर धर्म की कर्म? म्हटलं तुझं काय मत आहे? माझं मत म्हणे माझ्या मनामध्ये डामाडोल आहे. तुम्ही सांगितलं बरं होते. काय उत्तर येईल? धर्म बरोबर अगोदर की कर्म अगोदर? कर्म अगोदर नाही, चुकीचं आहे ते. धर्म अगोदर. लक्षात घ्या. आपण प्रत्येक माणसांनी स्वतःला विचार करावा की माझा धर्म कोणता आहे. शिक्षकांनी विचार केला पाहिजे माझा धर्म कोणता आहे. विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे माझा धर्म कोणता आहे. पतीने विचार केला पाहिजे माझा धर्म कोणता आहे. पत्नीने विचार केला माझा धर्म कोणता आहे. गुरुने विचार करावा माझा धर्म कोणता आहे. शिष्याने विचार करावा माझा धर्म कोणता आहे. जोपर्यंत मनुष्य माझा धर्म काय आहे, माझी जबाबदारी काय आहे, माझं कर्तृत्व काय आहे, याचं फाउंडेशन जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये होत नाही तिथपर्यंत तो जे कर्म करतो त्या कर्मापासून सुसंस्कार तयार होत नाही. हे लक्षात घ्या. म्हणून त्यासाठी काय करावं लागते? हे आजचं कबीर साहेबांचं पद आहे, साधो अंमल करे सो पावे, जौलग अंमल असर ना होवे, तौलग प्रेमन आवे, साधो अंमल करे सो पावे. सोपा अर्थ आहे साधो अंमल करे सो पावे. अंमल म्हणजे अंमलबजावणी. कलेक्टरचा आदेश आला, तिकडून मंत्र्याकडून आदेश निघाला, त्याची अंमलबजावणी आपल्या खोकदूरला झाली. अंमलबजावणीचा असर जोपर्यंत होत नाही तिथपर्यंत त्या कार्यामध्ये, कर्तृत्वामध्ये, योजनेमध्ये जिव्हाळा, आत्मीयता, श्रद्धा, मौलिकता तयार होत नाही. अंमलबजावणी झाली पाहिजे. अंमलबजावणी होत आहे. आज आपण कीर्तन करत आहोत, आम्ही संतांच्या साहित्याची अंमलबजावणी करून राहिलो, पण अंमलबजावणी मी करून राहिलो, तुम्ही ऐकून राहिले. या अंमलबजावणींचा सांगणाऱ्यामध्ये आणि ऐकणाऱ्यामध्ये असर पडला पाहिजे की नाही? असर समजते ना? असर पडला पाहिजे, प्रभाव तयार झाला पाहिजे, चिपकलो पाहिजे आपण त्या विषयाला. आपल्या अंतकरण जाणवलं पाहिजे ते की ही अंमलबजावणी संतांची खरी आहे. आपण त्या अंमलबजावणी असर माझ्या बोलण्या चालण्यामध्ये, वागण्यामध्ये, जगण्यामध्ये केला पाहिजे. जौलग अंमल असर ना होवे. जिथपर्यंत जी अंमलबजावणी आपण करतो प्रत्येक क्षेत्रामध्ये, शेतामध्ये जा तुम्ही, शेतामध्ये ज्या कार्याची अंमलबजावणी तुम्ही करून राहिले, टोबणं आहे, पेरणं आहे, सांगवणं आहे, काढणं आहे, जी अंमलबजावणी करून राहिले त्या अंमलबजावणीचा असर त्या तुमच्या कर्तृत्वामध्ये झाला पाहिजे. बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, बसण्यामध्ये, उठण्यामध्ये असर झाला नाही तर साहेब म्हणतात जौलग अंमल असर ना होवे, तौलग प्रेमन आवे, साधो अंमल करे सो पावे. जिथपर्यंत आपण, मला माय माऊलीवाल्यांनी मागा प्रश्न केला की ही जी तरुण पिढी आहे म्हणे, त्या तरुण पिढींचं लक्ष जे आहे
ते धार्मिकतेकडे नाही, आध्यात्मिकतेकडे नाही. टी व्ही, मोबाईल, नाना प्रकारचा भौतिक विलास, वैभव, विस्तार, खाओ पिओ मौज उडाओ इकडे आहे. तर तुम्हाला त्या तरुण पिढीला काय सांगणं आहे? मला प्रश्न केला, सांगणं काय राहणार आहे? ज्यांना आपुली साधावी उन्नती, सौख्य लाभावे इतरा प्रती, याच लागे जी जी संस्कृती, धर्म म्हणावे तिज लागी. लक्षात घ्या, सिद्धांत असा आहे, मला माझी उन्नती साधायची असेल, क्षेत्र कोणते असो, स्वयंपाकाचं क्षेत्र घ्या, शिक्षणाचं क्षेत्र घ्या, कष्ट करण्याचं क्षेत्र घ्या, शालेय क्षेत्र घ्या, सामाजिक क्षेत्र घ्या, कोणतेही क्षेत्र असो, त्याच्यामध्ये तुम्हाला उन्नती करायची असेल, अवनती येऊ द्यायची नसेल, म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता, कष्ट करता, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जीवन जगता, त्याच्यामध्ये तुम्हाला यश संपादन करायचं असेल, त्या क्षेत्रामध्ये आपणाला सुख शांती समाधान प्राप्त करायची असेल, तर काय करावं लागेल? उन्नती साधताना आपुली साधावी उन्नती, सौख्य लाभावे इतरा प्रती. मी जे कर्म करतो उन्नतीचं, त्या उन्नतीच्या कर्मामध्ये माझ्या सहकार्यांना, माझ्या संबंधित लोकांना काय झालं पाहिजे? लक्ष आहे का तुमचं? सौख्य लाभलं पाहिजे. मी जे बोलतो त्याच्यात तुम्हाला सौख्य लाभलं पाहिजे. आपुली साधावी उन्नती आणि सौख्य लाभावी इतरा प्रती, या उद्देशी जी संस्कृती, धर्म म्हणावे तिज लागी. जर माझ्या उन्नतीमध्ये, माझ्या कथनामध्ये, माझ्या क्रियेमध्ये इतरांना जर सौख्य लाभत नसेल, तर ती उन्नती नाही आहे, ती अवनती आहे. हे साधण्यासाठी कबीर साहेब म्हणतात, साधो अंमल करे सोपावे. आपल्या जीवनामध्ये अशी अंमलबजावणी केली पाहिजे की जीवन स्थिर शांत स्थितीकडे वाटचाल केली पाहिजे. जीवनाची स्थिर शांत माणसाला होता आलं पाहिजे. जीवन हसतमुखानं स्थिर शांत वृत्तीनं जीवन जगता आलं पाहिजे. असं जर तुम्हाला कोणाला वाटत असेल तर साहेब म्हणतात, साधो अंमल करे सोपावे. आता आपण पाहू अंमलबजावणी कशाची करायची, आपल्याला कशाची करायची आहे. राष्ट्रसंतांनी 3 गोष्टी सांगितल्या परमार्थासाठी. जर तुम्हाला खरोखर परमार्थ करायचा असेल, जीवनाची आध्यात्मिक उन्नती साधायची असेल, ते 3 गोष्टी त्या तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहेत. असावे निर्व्यसनी, लोभ नसावा मनी, घातक रूढी सोडोनी परमार्थ करावा. 3 गोष्टी आहेत. जर तुम्हाला तरुण पिढीला संदेश द्यायचा असेल, मगाच मी म्हटलं त्यांना समाज हा अनुकरण प्रिय आहे. आपले वडील लोक आहे, पालक लोक आहे, जबाबदार लोक आहे, त्या लोकांनी या 3 गोष्टीचं अनुसरण केलं तर युवा पिढी इकडे आकर्षित होईल. नाहीतर ज्ञान सांगे लोकाले शेंबूडमया नाकाले, कसं जमणार आहे राजो, नाही का. आता तुमच्या खोकदूरला कार्यक्रम चालू आहे, अनेक गावाला कार्यक्रम चालू आहे. आपल्या वाळवळीलापासून आत्तापर्यंत आपण जे मिळून काम करत आहोत, तर ही तुमच्या गुरुची, तुमच्या संतांच्या सिद्धांताची, वैचारिक जीवन पातळीची अंमलबजावणी करून चालू आहे. अंमलबजावणी नसती केली तर हा असर झाला नसता. म्हणून 3 गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवल्या पाहिजे. कोण्याही गुरुचे शिष्य राहा, कोण्याही धर्माचे माणसं राहा, कोण्याही देवी देवतेचे पुजारी राहा. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे परमार्थासाठी. असावे निर्व्यसनी. पहिली गोष्ट आहे, साधकांनी, उपासकांनी, सज्जनांनी, हितचिंतकांनी पूर्ण निर्व्यसनी राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, निर्व्यसनी समजतं ना, चहा, पान, बिडी, तंबाखू, मांस, गांजा, अफू, मांस, मटण हे व्यसन आहे. लक्षात घ्या, यापैकी कोणतेही व्यसन परमार्थाच्या मार्गामध्ये जीवन जगत असताना जवळ असू नये. मग कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, श्रोते असो की वक्ते असो,
कारण धूम्रपान सब त्याग दे, व्यसन हराम है सोय, तन मन धन की हानि है, व्यसन हराम है सोय, व्यसन तजी सब कोय. धूम्रपानाचा त्याग केला पाहिजे. का धूम्रपान जोपर्यंत आहे, कारण उत्तेजक पदार्थ बाबा ते चहा, तंबाखू, बिडी, सुपारी, टॅनिन नावाचा विषय, कॅफिन नावाचा विषय, निकोटीन नावाचा विषय आहे. जे विष तुमचं फॉस्फरस कमी करते, झिंक कमी करते, आपलं कॅल्शियम कमी करते, शरीरातलं वैचारिक धारणा जे आहे त्याच्यावर आवरण तयार करते. असे जे नाना प्रकारचे व्यसन आहे, ते व्यसन ठेवूनच जर तुम्ही कीर्तन करतो म्हणाल, प्रवचन करतो म्हणाल, भक्त होतो म्हणाल, तर त्याला जीवनामध्ये स्थिर शांतता प्राप्त होत नाही. असावे निर्व्यसनी. म्हणून प्रत्येकाने पहिलं सूत्र हाताळा, निर्व्यसनी बनण्याचा प्रयत्न करा, कोणतंही व्यसन असू नये. दुसरं आहे लोभ नसावा मनी. आपल्या जीवनामध्ये लोभाची प्रवृत्ती नको. धन लोभी जो कानर, धन लोभी जो कानर, हो धन लोभी जो कानर, धन लोभी जो कानर, सकळा दुःखांचे भांडार, तो का दुःखांचे सकळ भांडार, भांडार, तो का सकळ दुःखांचे भांडार, भांडार, लोभी जो कानर, तो सकळा दुःखांचे भांडार. दुःख इथून सुरुवात होते भाऊजी, लक्षात घ्या. लोभ पाप का बाप है. माणसाच्या जीवनामध्ये पापाचं कर्म केव्हा होते, जेव्हा अंतकरणामध्ये लोभ असतो. लोभासाठी केलेलं कर्म हे पुण्यकर्म होत नाही, पापकर्म होते. लक्षात घ्या. लोभ पापाचा बाप आहे, पापाला जन्म देतो लोभ. म्हणून राष्ट्रसंतांनी दुसरं सूत्र सांगितलं, परमार्थामध्ये जीवन जगणाऱ्यांनी, ज्यांना सुख संपादन करायचं आहे, आपल्या गावाचा विकास करायचा आहे, संघटन टिकवायचं आहे, चांगलीच गोष्ट आहे. एक निर्व्यसनी राहिलं पाहिजे आणि दुसरा मनुष्यानी आपल्या जीवनातला लोभ काढला पाहिजे. आता मी अधुरं कीर्तन करणारा माणूस नाही साव, तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला वाटत असेल लोभ काढला पाहिजे. लोभ म्हणजे कशाला म्हणावं, पोरं बाळ सोडून द्यावं का, मी कष्ट करू नये का, पैसा मिळवू नये का. लोभाचा अर्थ समजून घ्या. लोभ कशाला म्हणायचं. आपण जे जे क्षेत्र आपलं आहे, तुम्ही मजूरदार आहात, कास्तकार आहात, कर्मचारी आहात, अलग अलग क्षेत्र आहे. त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने विचार करा की आमच्या जीवनामध्ये आवश्यक बाबी कोणत्या आहेत. ज्या आवश्यक बाबी आहे त्या आवश्यक बाबीसाठी, निर्वाहासाठी, उचित निर्वाहासाठी व्यवहाराचं माध्यम पैसा आहे. पैसा तर पाहिजेच, पैशाची गरज आहे. मग तो पैसा सरकारला मागावं का, देवाला मागावं का,
जनतेकडून लुटावं का, चोरून घ्यावं का, कोणाचं शोषण करून घ्यावं का, आपल्याला विचार करावा लागेल ना. तो कष्ट करून मिळवावं लागेल. हे जे प्रकार आहे, तुम्ही देवाला मागणं मागता, सरकारकडून अनुदान घेता, कीर्तनामध्ये लोकांकडून वर्गणी काढून लुटून तुम्ही समजा त्या कीर्तनाचे प्रवचनाचे पैसे आपल्या घरी आणता आणि आपल्या घरचा विकास करता. विकास किती होईल? 2-3 माड्या बांधाल तुम्ही, सोनं नाणं घ्याल, गाड्या घोड्या घ्याल, पण तुमच्या जीवनामध्ये एक दिवस स्फोट होणार आहे दुःखाचा, हे लक्षात घ्या. कारण पापाचे फळते दुःख, पुण्याचे फळते सुख, यात पाहिजे ते आवश्यक घेतले पाहिजे. पापाचं फळ आहे दुःख आणि पुण्याचं फळ आहे. आता पापाची व्याख्या सांगायला लागली नाही, तुम्हाला माहीत आहे ना, पुण्य परोपकाराय पुण्याय आणि पापाय परपीडनम, सोपी व्याख्या आहे. पाप कशाला म्हणावं? माझ्या जगण्यामध्ये इतर जीवाला पीडा होत असेल त्याचं नाव पाप. पुण्य कशाला म्हणावं? माझ्या जगण्यामध्ये दुसऱ्यावर उपकार होत असेल, दिलासा मिळत असेल, शांत समाधान वाटत असेल, त्याचं नाव पुण्य. सोपी व्याख्या आहे. आता तुम्ही तपासा आपापल्या अंतःकरणाला. तुम्ही घरादारामध्ये वागताना पती पत्नी, भाऊ बहीण, बाप लेक, शेजारी शेजारी वागतो, तुमच्या किती कर्तृत्वामध्ये दुसऱ्याला पीडा होत नाही याचं अवलोकन तुम्हाला करावं लागेल ना. पत्नीपासून पतीला, पतीपासून पत्नीला, शेजाऱ्यापासून शेजाऱ्याला पीडा होत असेल त्याचं नाव पाप, पीडा होत नसेल त्याचं नाव पुण्य. आता ह्या पापाला जन्म देणारा आहे बाप, लोभ. लोभ कशाला म्हणावं? आवश्यक गरजेच्या पूर्तीसाठी जो पैसा कमावतोय त्याचं नाव लोभ नाही आहे, लक्षात घ्या. कशाला म्हणावं लोभ? घातक रूढी सोडून परमार्थ करावा. तुमच्या ज्या काही घातक रूढी आहेत समाजामध्ये, कोणत्या घातक रूढी आहे? गणपतीची मिरवणूक काढता, गणपती बसवता. चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे ना. आम्ही गणपती बसवत होतो, रात्र जागरण भजनं करत होतो. मी स्वयं भजनाने गणपतीला उठवणारा माणूस. त्यावेळेस त्या भजनामध्ये गांभीर्य होतं, माधुर्य होतं, आकर्षकता होती, माणुसकी होती, सुसंस्कार होते, वातावरण निर्मिती होती त्यावेळेस. आता जे तुम्ही कामं करता, देवाला बसवून देता आणि त्याच्या मिरवणुका काढता, त्या अनावश्यक गोष्टी आहे. 2 किलो गुलवाल फेकणं, DJ लावणं, नाचणं, तमाशे करणं, त्या गणपतीच्या स्टेजच्या समोर जुवा खेळते रात्रभर. महालक्ष्म्या बसवते आणि रात्रभर दिवा जागा लागते म्हणून तिथं गंजीपा खेळते. आहे का? तुमच्याकडे नाही आहे ना. ह्या अनावश्यक बाबीमध्ये जो तुम्ही खर्च करता तो आहे लोभाचा पैसा. लक्षात बाबाजी. तुम्हाला वाटते मजा, मन करे मौदा, नसीब काय लाता. म्हणून असले जे प्रकार आहे, असल्या उपायाने काही आणि उपासना तत्व साधत नाही, असे उपाय तुमचे जे आहे ते अनावश्यक कामामध्ये, घातक रूढीमध्ये, लग्न समारंभ करताना पहिल्या दिवशी दिव्यादिवी करताना बकरे कापता, कोंबडे कापता, हे घातक रूढी आहे. या घातक रूढी सोडल्या पाहिजे. इथं पापकर्म होते राजो. देवाची पूजा करताना देवाच्या पूजेसाठी 700 रुपये लावता नाही आणि आवश्यक कामं नाही करत. मी नेहमीच म्हणतो, दरवर्षी वैष्णवा देवीला जाते, दरवर्षी पंढरपूरला जाते, माऊंद्याही करते, चांगले कार्यक्रम होते, जेवणही घालते, ठीक आहे, पण ते अंगणामध्ये एक ट्रॅक्टर मुरुम टाकत नाही, पत्राळबरोबर बसत नाही. 300 रुपयाचा मुरुम यायला जड होते, 10,000चा खर्च बरोबर वाटते. असे जे विनाकारणचे जे कामं आहे, त्या कामाच्या पूर्तीसाठी अन्न वस्त्र निवारा आवश्यक गरजा आहे प्रत्येक माणसाला, साधूला आणि भक्तांना सुद्धा. परंतु ते अन्न कसं असावं, ते वस्त्र कसे असावे आणि तो निवारा कसा असावा याचा विचार जनसामान्यामध्ये